नाशिक शहराची जीवनवाहिनी असलेले गंगापूर धरण तब्बल 100% भरल्यानं नाशिककरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी काही महिन्यांपासून वाट पाहणाऱ्या शहरवासियांसाठी ही एक आनंदाची आणि समाधानाची क्षणिका ठरली आहे. याच पार्श्वभूमीवर परंपरेनुसार शहराच्या प्रथम नागरिक महापौर हिमगौरी आहेर आडके यांच्या हस्ते वेदमंत्रोच्चारात गंगापूर धरणाचे जलपूजन मोठ्या भक्तिभावात संपन्न झालंय. ऐन उन्हाळ्यात धरणातील अपुरा पाणीसाठा लक्षात घेता मागील काही महिन्यांपासून नाशिककरांना एक दिवसाआड पाणीपुरवठा सहन करावा लागत होता. मात्र गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या समाधानकारक पावसामुळे हेच धरण आता 100% भरलं असून शहरवासियांना मोठा दिलासा मिळालाय. त्र्यंबकेश्वर आणि घाटमाथा परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अवघ्या 2 दिवसांत गंगापूर धरण पूर्ण क्षमतेने भरलंय. गेल्या 8 ते 10 दिवसांपासून धरणातून सातत्यानं पाण्याचा विसर्ग सुरू असून या पावसाच्या पाण्यामुळे नाशिक शहरासह जायकवाडी धरणातही मोठा पाणीसाठा निर्माण झालाय. गेल्या 4 वर्षांपासून नाशिक महानगरपालिकेत प्रशासन राज असल्यामुळे जलपूजनाचा मान लोकप्रतिनिधींना मिळाला नव्हता. मात्र यंदा महापौर हिमगौरी आहेर आडके यांच्या हस्ते हा पारंपरिक जलपूजन सोहळा संपन्न झाल्यानं या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. नाशिक शहरात जी काही संस्कृती आहे, जे काही आख्यायिका आहे, त्यानुसार आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण गोदावरीसाठी आणि गंगापूर धरण जेव्हा 90% जास्त भरतं तेव्हा हे जलपूजनाची आपल्याकडे प्रथा आहे. आणि त्यामुळे आज प्रशासन होतं 4 वर्ष आणि त्यानंतर ह्या 4 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आपल्या खरं तर गंगापूर धरणाला म्हणा, गोदामाईला म्हणा, हा जो सन्मान आहे तो आमची जबाबदारी आहे. आणि खरं तर नाशिक शहराचं आणि इतर बाकी गावांचं देखील जे काही पाण्याचा जी गरज आहे ती आपली गोदावरी माई पूर्ण करते. आणि म्हणून आपण तिच्या प्रती आदर आणि हा सगळा कृतज्ञताचा जो एक प्रवास आहे तो व्यक्त करत असतो. येणाऱ्या कुंभपर्वामध्ये हे जे सगळे काही कामं आहेत, शेवटी आपण सेवेसाठी करतो, धर्मासाठी करतो, मानवतेसाठी करतो. जी जनजागृती ह्या निमित्ताने देशभरात, जगभरात होणार आहे ते आपल्या धर्मासाठी आणि संस्कृतीसाठी आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून हा जलपूजनाचा जो सोहळा आहे, जी आपली प्रथा आहे ती आम्ही सर्व गटनेते, लोकप्रतिनिधी, प्रशासन, आयुक्त या सगळ्यांनी मिळून आज केली आहे. धरणावर जलपूजन महानगरपालिकेतर्फे माननीय मेयर मॅडम, स्टँडिंग चेअरमॅन, सर्व मान्य गटनेता आणि सभापती पण होते. तर त्यांच्या हस्ते 4 वर्षानंतर मॅडमने जसं सांगितलं की हा शुभ सोहळा आलेला आहे की आपला धरण पण भरला, आपले लोकप्रतिनिधी पण आहे. आणि जल आपल्या ह्या जीवनाचा सगळ्यात मोठा म्हणजे आश्रय असतो. तर त्यासाठी पुढच्या वर्ष आपला चांगलेपणे आपण कुंपण करू शकणार. आपल्या लोकांना म्हणजे जे नाशिकचे सर्व नागरिक आहेत त्यांना त्यांच्या अधिकाराचं पाणी पण देऊ शकणार. अशी प्रकारची दृष्टी ईश्वराकडून नाशिकला झाली आहेत. त्याबाबत आज आपण इथे पूजन केलं आणि पुढे पण असाच प्रकारे आपल्याकडे हे जल असा उपलब्ध राहील अशा आपण केली. या सोहळ्यासाठी स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, भाजप नेते लक्ष्मण सावजी, शिवसेना गटनेते अजय बोरस्ते, राष्ट्रवादी गटनेत्या सीमा ठाकरे, उद्धव ठाकरे गटाचे नेते केशव पोरचे, भाजपा गटनेते श्याम बडोदे, प्रभाग सभापती सुरेश अण्णा पाटील, शहर अभियंता संजय अग्रवाल, अधीक्षक अभियंता रवींद्र धारणकर, अविनाश धनाईत यांच्यासह सर्वपक्षीय नेते आणि महानगरपालिका अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गंगापूर धरण 100% भरल्यानं आता नाशिककरांच्या पाण्याच्या चिंतेला मोठा दिलासा मिळणार असून आगामी काळात शहरातील पाणी पुरवठा सुरळीत होण्याची आशा व्यक्त केली जाते आहे. लोकमत.com साठी किरण नाईक, नाशिक.